गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण BSc सेकंड इयरच्या ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 34व्यावर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण केस फॉर ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ इमॅजिनरी रूट्स अँड पेअर ऑफ इमॅजिनरी रूट्स याचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. त्यावरील आता एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल सेकंड ऑन 67 पेज नंबर. इफ d4y divided by dx raised to 4 minus m raised to 4y which is equal to 0, show that y is equal to c1 cos mx plus c2 sin mx plus c3 cos hyperbolic mx plus c4 sin hyperbolic mx हे आपल्याला शो करायचं आहे. दिलेलं जे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे हे फोर्थ ऑर्डरचं आहे. हायेस्ट डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये 4 आहे. सोल्युशन द गिवन इक्वेशन इज, जे दिलेलं इक्वेशन आहे ते आपण ॲज युजल इथे लिहिणार d4y डिवायडेड बाय dx रेस टू 4 मायनस m रेस टू 4y विच इज इक्वल टू 0. हेन्स द ऑक्झिलरी इक्वेशन इज. ऑक्झिलरी इक्वेशन घेत असताना आपण d अपॉन dx च्या बदल्यात स्मॉल m घेत होतो, परंतु प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी स्मॉल m असल्यामुळे आपल्याला d अपॉन dx इज इक्वल टू कॅपिटल m घेतल्याशिवाय पर्याय नाही. जर स्मॉल m घेतलं तर स्मॉल m रेस टू 4 मायनस स्मॉल m रेस टू 4 झिरो येऊन जाईल आणि आपण प्रॉब्लेमला पुढे सॉल्व करू शकणार नाही. त्यामुळे d अपॉन dx विच इज इक्वल टू कॅपिटल m. म्हणजेच ऑक्झिलरी इक्वेशन काय होईल आता, कॅपिटल m रेस टू 4 मायनस स्मॉल m रेस टू 4 विच इज इक्वल टू 0. या m रेस टू 4 ला आपल्याला असं लिहिता येते m स्क्वेअर इन ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग मायनस स्मॉल m स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग. मग आता a चा वर्ग मायनस b चा वर्ग बरोबर a प्लस बी इंटू a मायनस बी हा रिझल्ट आपल्याला यूज करायचा आहे. मग a च्या जागेवर काय आहे, तर a च्या जागेवर आहे कॅपिटल m चा वर्ग आणि b च्या जागेवर आहे स्मॉल m चा वर्ग. मग काय येईल रिझल्ट, हेन्स कॅपिटल m चा वर्ग प्लस स्मॉल m चा वर्ग, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॅपिटल m चा वर्ग मायनस स्मॉल m चा वर्ग विच इज इक्वल टू 0. पुन्हा हा जो दुसरा फॅक्टर आहे इथे सुद्धा आपल्याला पुन्हा a चा वर्ग मायनस b चा वर्ग बरोबर a मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a प्लस बी असं यूज करावं लागेल. मग आता इथं यूज करताना a म्हणजे कॅपिटल m आहे आणि b म्हणजे स्मॉल m आहे. त्यामुळे हेन्स m स्क्वेअर प्लस स्मॉल m स्क्वेअर पहिला ब्रॅकेट ॲज युजल, याचं पुन्हा फॉर्म्युला यूज केला m मायनस स्मॉल m, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m प्लस स्मॉल m. हेन्स m स्क्वेअर प्लस स्मॉल m स्क्वेअर विच इज इक्वल टू 0, कॅपिटल M प्लस स्मॉल m विच इज इक्वल टू 0, कॅपिटल M मायनस स्मॉल m विच इज इक्वल टू 0. हेन्स कॅपिटल M चा वर्ग बरोबर मायनस स्मॉल m चा वर्ग कॉमा कॅपिटल M इज इक्वल टू मायनस m अँड कॅपिटल M इज इक्वल टू स्मॉल m. हेन्स कॅपिटल M स्क्वेअर इज इक्वल टू या मायनसच्या बदल्यात आपण i चा वर्ग घेऊ शकतो, म्हणून i चा वर्ग m चा वर्ग बाकी कॅपिटल M इज इक्वल टू मायनस m
आणि कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम हे आहेच. हेन्स कॅपिटल एम इज इक्वल टू प्लस मायनस आय एम, कॅपिटल एम इज इक्वल टू मायनस एम आणि कॅपिटल एम इज इक्वल टू प्लस एम. म्हणजे आपल्याला एकूण 4 रूट्स मिळालेले आहेत. या एम इज इक्वल टू याला आपल्याला अल्फा प्लस मायनस आय बीटाच्या स्वरूपात लिहिता येते. एम इज इक्वल टू मायनस एम आणि एम इज इक्वल टू एम. म्हणजे इथं जर कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम वन इज इक्वल टू अल्फा प्लस आय बीटा आणि कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम टू इज इक्वल टू अल्फा मायनस आय बीटा असं 2 रूट इथं जर यूज केला आपण, तर इथं कॅपिटल एम इज इक्वल टू M3 इज इक्वल टू स्मॉल M3 इज इक्वल टू मायनस एम आणि कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल M4 इज इक्वल टू स्मॉल एम. मग हा जो पहिला इमॅजिनरी रूट्स आहे याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. y इज इक्वल टू ई टू द पॉवर अल्फा एक्स इन ब्रॅकेट C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. आणि तिसऱ्या नंबर आणि चौथ्या नंबरसाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता C1 आणि C2 तर यूज केलेला आहे, त्यामुळे C3 ई टू द पॉवर M3x प्लस C4 ई टू द पॉवर M4x. आणि दोन्ही फॉर्म्युला यूज केल्यानंतर त्यांच्या ॲप्रोप्रिएट ज्या व्हॅल्यूज आहे M1, M2, M3, M4 सोबतच पहिल्या 2 मध्ये अल्फा आणि बीटाच्या ते आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे. हेन्स द सोल्युशन इज y इज इक्वल टू ई टू द पॉवर अल्फा एक्स. अल्फाची किंमत 0 आहे, त्यामुळे एनिथिंग रेस टू 0 इज 1. म्हणून C1 कॉस बीटा एक्स, बीटाची किंमत m आहे, C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. म्हणजे इमॅजिनरी रूट्स वापरला आपण इथपर्यंत. प्लस C3 चा डॅश ई टू द पॉवर M3x, M3 ची किंमत मायनस एम म्हणून ई टू द पॉवर मायनस mx प्लस C4 डॅश ई टू द पॉवर M4x, M4 ची किंमत m आहे म्हणून ई टू द पॉवर mx which is equal to C1 cos mx प्लस C2 sin mx प्लस C3 चा डॅश ई टू द पॉवर मायनस mx चा फॉर्म्युला आहे cos हायपरबोलिक mx मायनस sin हायपरबोलिक mx प्लस C4 डॅश ई टू द पॉवर mx च्या बदल्यात आपल्याला लिहिता येते ब्रॅकेट मध्ये cos हायपरबोलिक mx प्लस साइन हायपरबोलिक mx. आता cos हायपरबोलिक mx म्हणजे काय आहे, तर ई टू द पॉवर mx प्लस ई टू द पॉवर मायनस mx डिवायडेड बाय 2 आणि साइन हायपरबोलिक mx which is equal to ई टू द पॉवर mx मायनस ई टू द पॉवर मायनस mx डिवायडेड बाय 2. y is equal to C1 cos mx प्लस C2 sin mx प्लस इन ब्रॅकेट C3 चा डॅश प्लस C4 चा डॅश म्हणजे cos हायपरबोलिक mx टेकन आउट कॉमन प्लस इन ब्रॅकेट मायनस C3 चा डॅश प्लस C4 चा डॅश ब्रॅकेट इन ब्रॅकेट साइन हायपरबोलिक mx टेकन आउट. C3 चा डॅश C4 चा डॅश कॉन्स्टंट असल्यामुळे याच्या बदल्यात आपण घेतलं C3 आणि मायनस C3 चा डॅश प्लस C4 चा डॅश सुद्धा कॉन्स्टंट असल्यामुळे याच्या बदल्यात आपण कॉन्स्टंट घेतलं C4 आणि हेन्स y इज इक्वल टू C1 cos mx प्लस C2 sin mx प्लस C3 cos हायपरबोलिक mx प्लस C4 sin हायपरबोलिक mx. म्हणजे 4th ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचे 4 फॅक्टर्स पडतील
अल्टिमेटली 4 रूट्स मिळतील आणि त्याच्या सोल्युशनमध्ये 4 कॉन्स्टंट सुद्धा असतील. नेक्स्ट एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 67. सॉल्व d4y divided by dx raised to 4 minus 4 times d3y divided by dx raised to cube plus 8 times d2y divided by dx square minus 8 dy by dx plus 4y which is equal to 0. पुन्हा 4 ऑर्डर च डिफरन्शियल ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन दिलेला आहे. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज d4y divided by dx raised to 4 minus 4 d3y divided by dx चा क्यूब plus 8 d2y divided by dx square minus 8 dy by dx plus 4y which is equal to 0. Hence, the auxiliary equation is m raised to 4 minus 4m चा क्यूब plus 8m चा वर्ग minus 8m plus 4 which is equal to 0. इथे आपण d upon dx is equal to small m कन्सिडर केलेला आहे. आता m रेस टू 4 आपण जशाला तसं लिहिलेलं आहे. -4m चा क्यूब जे आहे त्याला आपण स्प्लिट अप केलंय, 2 तुकडे केले त्याचे. -2m चा क्यूब -2m चा क्यूब असं लिहिलेलं आहे. इथं जे 8m चा वर्ग आहे इथं आपण याचे 3 तुकडे केलेले आहेत. 2m चा वर्ग प्लस 4m चा वर्ग प्लस 2m चा वर्ग. 2 अधिक 4 6, 6 अधिक 2 8. अशा तऱ्हेनं स्प्लिटअप त्याला 3 भागात केलेला आहे. आणि -8m ला पुन्हा -4m असं लिहिलेलं आहे आणि +4. हे सगळं का केलेलं आहे आपण, तर आपल्याला सहज फॅक्टर पाडता यावं. आता विचार करा तुम्ही, हे जे अंडरलाईन केलेली आहे अशा प्रकारच्या अंडरलाईन मधून आपण एका ब्रॅकेट मध्ये ही टर्म लिहिलेली आहे. m रेस टू 4 -2m चा क्यूब आणि +2m चा वर्ग. या टाईपच्या अंडरलाईन आपण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहिलेले आहे टर्म प्लस -2m चा वर्ग क्यूब प्लस 4m चा वर्ग -4m आणि प्लस शिल्लक राहिलेल्या ज्या टर्म आहेत, उदाहरणार्थ 2m चा वर्ग -4m आणि +4 हे तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. आता पहिल्या ब्रॅकेट मधून आपल्याला m² कॉमन काढायचा आहे. काय शिल्लक राहते हो ब्रॅकेट मध्ये? m चा वर्ग -2m + 2 शिल्लक राहते. दुसऱ्या ब्रॅकेट मधून आपल्याला -2m कॉमन काढायचा आहे. काय राहिले ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील? m चा वर्ग -2m + 2 आणि प्लस तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये आपण 2 कॉमन काढत आहे. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहते? m चा वर्ग -2m + 2 which is equal to 0. आता जर ह्या ब्रॅकेटेड व्हॅल्यू कडे तुम्ही केअरफुली बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तिन्ही ब्रॅकेट मधली जी टर्म आहे ती सारखीच आहे. कोणती? m चा वर्ग -2m + 2. मग आता ते कॉमन काढू आपण. म्हणजे याच्यानंतर येणारा फॅक्टर कसा असेल? m चा वर्ग -2m + 2 जर कॉमन काढलं तर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मिळेल तुम्हाला m चा वर्ग -2m + 2. पहिला ब्रॅकेट बी तेच होता, दुसऱ्यामध्ये जे शिल्लक राहिलं ब्रॅकेट बी तेच आलं. म्हणजे त्याचा काय झाला हो आता? m चा वर्ग -2m + 2 चा होल स्क्वेअर झाला. Hence m² - 2m + 2 taken out common.
So remaining is in bracket m square minus 2m plus 2 which is equal to 0. But both bracketed value are same. Hence m square minus 2m plus 2 in bracket and its square which is equal to 0. Hence m square minus 2m plus 2 which is equal to 0. How many times? Twice times. That means what? This is a quadratic equation. M square minus 2m plus 2 is a quadratic equation and which is twice times. Formula for quadratic equation, you know that in a high school level we know that chapter quadratic equation is ax square plus bx plus c which is equal to 0, where a, b, c are not equal to 0, and formula for this is x is equal to minus b plus minus under root b square minus 4ac divided by 2a. So here a means is equal to 1, b means minus 2 and c means 2. A means 1, b means minus 2 and c is 2. So use the formula of quadratic equation. Hence m is equal to, this is the quadratic equation in m, whereas we have already studied in high school level which is the quadratic equation in x. That's why x is equal to this. Here it is a quadratic equation in m. So m is equal to minus b. What is the value of b? Minus 2. Minus minus plus, that is 2. Plus minus under root b square means minus 2 square is 4 minus 4, a means 1 and c means 2 divided by 2 into a means again 1, which is equal to 2 plus minus under root 4 minus 4 into 1 is 4, 4 into 2 is 8, minus 8 divided by 2 into 1 is 2, which is equal to 2 plus minus 4 minus 8 means minus 4 divided by 2. But we know that I square is minus 1. I square is minus 1, hence which is equal to 2 plus minus under root 2 square I square whole divided by 2, which is equal to 2 plus minus 2i. Outside the under root it is 2i divided by 2. This 2 taken out common, remaining is 1 plus minus I. 2 will be cancelled. How many times? 1 plus minus I becomes twice times because our quadratic equation is twice times. Here a pair of imaginary roots occurs twice. Hence the corresponding solution is, काय आहे मग फॉर्म्युला? आठवत आहे का तुम्हाला? y is equal to e to the power alpha x. E to the power alpha x. But alpha is 1. In bracket c1 plus c2x cos beta x. Beta is again 1. Plus c3 plus c4x in bracket sin beta x. Beta is 1. So y is equal to e to the power x in bracket pair of imaginary roots, that's why c1 plus c2x in bracket cos x plus c3 plus c4x in bracket sin x. हे राहील आपला answer. Thank you.